नमस्कार. झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती दहिवडी मान तालुका येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषांनी दहिवडी नगरी दुमदुमून गेली. रविवार दिनांक 2 जून रोजी बाजार पटांगणावर धर्मवीर संभाजीराजे व्यासपीठावर अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पूजन करून जयंतीला उत्सवात सुरुवात झाली होती. दुपारी 1 वाजता पिंगळी, कोकरेवाडी, वाघमोडेवाडी या गावातील गजी मंडळांनी चौफेर फेर धरत उत्कृष्ट गजनृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सायंकाळी 4च्या सुमारास पावसाच्या व्यत्ययानंतरही अहिल्यादेवींचा पुतळा रथामध्ये ठेवून वाजत गाजत दहिवडी कॉलेजपासून बाजार पटांगणपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक अर्जुन तात्या काळे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान मानखटावचे अध्यक्ष अमृत शेठ चौगुले, उपाध्यक्ष वैभव महानवर, रघुनाथ बिसे, बाळासाहेब शिंगाडे, सुशांत जानकर, सुधीर गलांडे, कैलास धडस, अण्णासाहेब कारंडे, विशाल खताळ, सागर गलंडे, सुरेश गलंडे, सचिन पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहिवडी पंचक्रोशीतील आणि मान तालुक्यातील धनगर समाज बांधव पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहिवडीमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी पाऊस दरवर्षी बरसत असतो. गेली 7 वर्ष झाले वरुणराजेची कृपादृष्टी अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी दहिवडीकरांवर होत असते. यामुळे वातावरणातील उकाडा गायब होण्यास मदत होते. झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने विधान.